नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोटे आणि ॲग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सोयाबीन पिकाला तिसरी फवारणी कधी घ्यायची आणि ज्याच्यामुळे तुमच्या सोयाबीन उत्पादनामध्ये 100% 12 ते 15 क्विंटलचा उतारा येणार आहे, त्यासाठी आपल्या सोयाबीनची फवारणी घ्यायची, कधी घ्यायची आणि किती प्रमाण ठेवायचे, कोणतं कीटकनाशक वापरायचे, कोणतं बुरशीनाशक वापरायचे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। जेणेकरून तुमच्या सोयाबीनवरची सर्व प्रकारची आळी तर मारणारच आहे आणि 100% तुम्हाला मोठ्या प्रमाणात शेंगा लागणार आहेत आणि ज्यातली ते दाण्याची जी संख्या आहे ती पण जास्त होऊन साईज सुद्धा वाढणार आहे। मित्रांनो, ही पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडली असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला सोयाबीन पिकासाठी कीटकनाशक कोणते घ्यायचे। आता मित्रांनो, सोयाबीन जी आहे ही आपली एक 60 दिवसाच्या आसपास तुम्ही धरून चला। आता तिसऱ्या फवारणीसाठी मी सांगायला लागले, म्हणजे फुलातून सोयाबीन गेली आणि आता वाद्या लागणार आहे त्याला। अशा वेळेस तुम्ही मित्रांनो सिजेंटा कंपनीचं ॲम्प्लिगो म्हणून एक भेटतं, त्याच्यामध्ये तुम्हाला कोराजनचा सुद्धा घटक भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये एक लॅम्बडा म्हणून आहे तो सुद्धा घटक आहे। त्या दोन्हीमुळे काय होणार आहे, तुमच्या पिकावरची आळी तर 100% मरणारच आहे, त्यासोबत तुमचे कीटकसुद्धा सोयाबीनवरचे मरणार आहे। अशामुळे शेंगा पोखरणारी असेल आळी, त्यानंतर पाणी खाणारी असेल, पाणी गुंडाळणारी आळी असेल, त्यानंतर तुमचा येलो मोजॅकचा प्रभाव सुद्धा असेल तो सुद्धा याने कव्हर होणार आहे। तसंच चक्री भुंगा जो भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना धोका दिलेला आहे, सोयाबीनच्या देठाच्या आतमध्ये जी आळी असते ती सुद्धा याने मारणार आहे। त्यामुळे तुम्हाला 100% कीटकनाशकामध्ये सिजेंटा कंपनीचे ॲम्प्लिगो घ्यायचे आणि त्याचं प्रमाण किती ठेवायचं मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो 1 लिटरला फक्त अर्धा ml, म्हणजे एक ह्या सरासरी तुम्ही जितके तुम्हाला पंप करायचे ते करा, त्याप्रमाणे करा, पण प्रमाण ठेवायचे 1 लिटरला अर्धा ml। आणि मित्रांनो, थोडंसं महाग आहे, दुसरं तुम्ही घेऊ नका। काय होईल, शेतकरी काय करतात, अशा वेळेस इमॅमॅक्टिन घेतात किंवा कोराजन घेतात आणि त्यांना वाटतं की आम्हाला 100% रिझल्ट येईल। नाही मित्रांनो, कोराजन जर तुम्ही घेतला तर तुमची आळी मात्र 100% मारणारी, पण कीटक मारणार नाही। त्यामुळे तुम्हाला दोन्ही कॉम्बिनेशन असलेलंच कीटकनाशक घ्यायचं, दुसरं घ्यायचं नाही। आपल्याला कंपनी मॅटर करत नाही। ॲम्प्लिगोमध्ये जे घटक आहे लॅम्बडा आणि सिजेंटा म्हणजे आपलं जे क्लोनाट्रिपॉल 18.7%, ते दोन्ही कॉम्बिनेशन असलेलंच घ्यायचे। ते घटक तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या, कमी रेटमधलं घ्या। मी तर ॲम्प्लिगो सजेस्ट करतो, ज्यांना भारी रिझल्ट पाहिजे, थोडंसं महागड आहे, त्यामध्ये तुम्हाला 4-5 एकरची फवारणी होऊन जाईल। आता कीटकनाशकाचा विषय संपला मित्रांनो, तुमच्या सर्व प्रकारचे दूर होणार आहे आणि रिझल्टसुद्धा याचा दीर्घकालीन आहे। म्हणजे हे कीटकनाशक फवारल्यानंतर तुमची सोयाबीनची 60 दिवसाची ते पुढच्या 20 दिवसापर्यंत याचा प्रादुर्भाव पिकावर राहतो आणि एक प्रकारची आळी येत नाही। 2 दिवसामध्ये सर्व प्रकारची आळी मरून जाऊन पीक तुमचं निरोगी राहणार आहे पुढच्या 20 दिवसापर्यंत। आता त्याच्यानंतर बुरशीनाशक कोणतं घ्यायचं, भरपूर शेतकऱ्यांनी आम्हाला विचारलं की आमची सोयाबीन पिवळी पडायला लागली आणि आता इथून पुढे मित्रांनो मोठाले पाऊस असतात आणि अशा वेळेस जर तुम्ही बुरशीनाशक घेतलं नाही तर तुमच्या पिकावर पिवळेपणा येऊ शकतो आणि येलो मोजॅकचा सुद्धा प्रादुर्भावाला कुठेतरी बुरशी ही कारणीभूत असते। अशा वेळेस तुम्ही एक बाजारामध्ये साप नावाने भेटतं मित्रांनो, त्याच्यामध्ये जे घटक आहे कार्बोनिझम 12% मॅन्कोझम 63%, हे कॉन्टॅक्टसुद्धा आहे आणि सिस्टमॅटिकसुद्धा आहे, म्हणजे पानावरची बुरशी घालणारी, मुळातली सुद्धा घालणारी। तुमच्या पिकावरचा जेवढा पण बुरशीचा रोग आहे तो सर्व दूर होणार आहे। प्रमाण किती वापरायचं तर 1 लिटरला 2 ग्रॅम, हे सर्वात कमी प्रमाण आहे। जर जास्त प्रमाणात तुमचं सोयाबीन पिवळं पडलं असेल, पाणी जर धरलं असेल, अशा टायमाला तुम्ही तिथं थोडंसं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालतं आणि अतिशय स्वस्तामध्ये बुरशीनाशक येते मित्रांनो साप, तुम्ही 100% बुरशीनाशक घ्यायचे। त्याच्यानंतर मित्रांनो आता विषय येतो की टॉनिक कोणतं घ्यायचं। तर टॉनिक मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस ज्यांनी शेतकऱ्यांनी दुसऱ्या फवारणीला बाहेरच्या ॲम्बिशन फवारणी, आपण दुसऱ्या फवारणीमध्ये जे औषधं सजेस्ट केलं ते बायोविटा होतं। आता मित्रांनो, तुम्हाला तिसऱ्या फवारणीसाठी 100% बाहेरचं ॲम्बिशन म्हणून एक भेटतं आणि फार कमी खर्चामध्ये मी तुम्हाला एक पंपाला म्हणजे 500 ml जे आहे ते 550 रुपयाला भेटतं। अशामध्ये तुमची 1 एकर कमीत कमी जास्तीत जास्त 2 एकर फवारणी होते। मित्रांनो, बाहेरचं ॲम्बिशन काय घ्यायचं याच्याबद्दल मला भरपूर जण म्हणतात मित्रांनो हे भेटत नाही। तुम्ही थोडंसं मित्रांनो बघा, दुसऱ्या दुकानदाराकडे विचारा, 100% याचा रिझल्ट सुंदर आहे। दुसऱ्या तुम्हाला कुठल्याही टॉनिकमध्ये भेटणार नाही। जी पण फुलं लागली असतील ते सुद्धा गळणार नाहीत आणि जे फुलं आहेत ते सुद्धा जास्त येणार, फुटवे सुद्धा वाढणार आहेत, पानाचा हिरवेगारपणा राहणार आहे आणि जी शेंगाची संख्या लागणार आहे मित्रांनो ती सुद्धा या टॉनिकमुळे जास्त लागणार। याच्यामध्ये अॅमिनो ॲसिड आहे, फ्लुइक ॲसिड आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट आहे, सगळं काही याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे तुमची शेंगाची साईज सुद्धा वाढणार आहे। त्यामुळे आपल्याला जे उत्पादनामध्ये 12 ते 15 क्विंटल आपण धरले ते या टॉनिकमुळे भेटणार आहे मित्रांनो, दुसरं टॉनिक वापरायचं नाही। आता इसबेन तुम्ही तिसऱ्या फवारणीला घ्यायचं नाही सिजेंटाचं। तसंच मित्रांनो, काही जण मला म्हणतील की आम्ही मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं चालेल का। मायक्रोन्यूट्रिएंट मित्रांनो कुणी घ्यायचं आहे, त्या शेतकऱ्यांनी घ्या ज्यांची सोयाबीनचे पानं, शेंड्याचे पानं पिवळे पडलेत, अशा शेतकऱ्यांनी फक्त तिसऱ्या फवारणीला मायक्रोन्यूट्रिएंट वापरायचे। बाकीच्यांनी डायरेक्ट टॉनिक म्हणून तुम्ही बाहेरचे ॲम्बिशन जरी घेतलं तरी सर्व प्रकारची जे तुमच्या सोयाबीन पिकामध्ये पिवळेपणा आहे तो सुद्धा दूर होणार आहे आणि पीक एकदम निरोगी राहणार आहे। आता टॉनिक सांगितलं मित्रांनो, तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट पण सांगितलं, बुरशीनाशक सांगितलं आणि कोणतं कीटकनाशक घ्यायचं ते सुद्धा सांगितलं। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की आता ही शेंगाची संख्या आपल्याला जी आहे ती वाढली पाहिजे, फुटवासुद्धा वाढला पाहिजे आणि साईजसुद्धा जी आपल्याला गरजेची ती जास्त आली पाहिजे बियांची। तर मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या कंपनीचं 05234 भेटलं। चांगली कंपनी कुठली मित्रांनो, महादनेक आहे आणि IC इलेक आहे, या 2 कंपन्या चांगल्या, इतर कंपन्यांवर माझा विश्वास नाही।
तुम्ही महादनचं 1 किलो बॅग जी येते ती 200 रुपयाला साधारण 05234 भेटतं. सुट्टं तर तुम्हाला अजून स्वस्तामध्ये भेटेल, चांगल्या कंपनीचं 200 रुपयाला भेटेल. तेच तुम्हाला खत घ्यायचे आणि प्रमाण याचं ठेवायचं मित्रांनो, एक 20 लिटरला 100 ग्रॅम वापरायचे असं प्रमाण ठेवायचे. तुम्ही साधारण 1 एकरमध्ये 1 किलो हे महादनचं 05234 वापरायचे. तुम्ही पाणी कसं वापरता त्याच्यावर डिपेंड राहिलं. आता ह्या 05234मुळे तुम्हाला खतसुद्धा भेटणार आहे आणि एवढा सुंदर रिझल्ट येणार आहे मित्रांनो. तुमच्या सोयाबीनची फुलगळ काही होणार नाही आणि जी पण शेंग लागणार आहे ती खिडकी लागणार नाही आणि निरोगी होणार आहे. आपल्याला काय होतं मित्रांनो, सोयाबीनला आपण जर फवारणी जर घेतली नाही तिसरी, तर सोयाबीनची जी शेंगाची साईज आहे ती बारीक राहते आणि उत्पादनामध्ये घट येते. आणि आपल्याला जर ॲव्हरेज काढायचं असेल 12 क्विंटलचं कमीत कमी, तर अशा वेळेस तुम्हाला 100% 05234 घ्यावं लागेल. 13-0-45 घ्यायचं नाही मित्रांनो. 13-0-45 जर घेतलं तर तुम्हाला पोटॅश तर भेटेल, पण जे 52% आपल्याला स्फूर्द आहे मित्रांनो, स्फूर्दाची सुद्धा गरज असते, ते भेटणार नाही. 13-0-45 स्किप करायचं आहे. तुम्ही 12-61 घ्यायचं नाही, 19-19 घ्यायचं नाही. तुम्ही घ्यायचं आहे खतामध्ये फक्त आणि फक्त 05234 मित्रांनो. आपण पहिल्या फवारणीमध्ये म्हणजे दुसऱ्या फवारणीमध्ये महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल घेतलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला आता ज्यांनी घेतली असेल फवारणी ती त्यांना फुलांची संख्या 100% मित्रांनो जास्त भेटली असेल. आणि आता 05234मुळे तुम्हाला उतारा आहे तो इतरांच्या तुलनेमध्ये जास्त भेटणार आहे. आता हे सर्व जे घेतले, आता याचा मी तुम्हाला एकदा सांगतो की टॉनिकमध्ये बाहेरचे ॲमिशन घ्यायचे. जर सोयाबीन पिवळी पडली असेल तर अशा वेळेस तुम्ही मायक्रोन्यूट्रंट वापरा, नाही तर गरज नाही, टॉनिकमध्ये कव्हर होईल. त्यानंतर मित्रांनो बुरशीनाशकामध्ये तुम्हाला साप घेऊ शकता तुम्ही. जर खूपच जास्त पाऊस काळ झाला आहे आणि पाणी साचून आहे तुमच्या सोयाबीनमध्ये, अशा वेळेस तुम्ही फक्त रोको वापरा मित्रांनो. आता बुरशीनाशकाचं पण सांगितलं. आता इतकं सगळं आपण घ्यायला जे सिलिकॉन घ्यायचे आपल्याला स्टिकर, ते सिलिकॉन बेसरच घ्यायचं. साधं स्टिकर घ्यायचं नाही. याचा जो रिझल्ट आहे मित्रांनो 5 तासापर्यंत पिकावर चिटकून राहतं आणि 100% तुम्ही एवढे औषधं घ्यायलात, महागडे औषधं घ्यायला लागलात, याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट हा दीर्घकालीन भेटतो. 5 तासापर्यंत हे पानावरचं जात नाही आणि पूर्ण औषध पसरून लावतं. किती पाऊस काळ आला, ढगाळ वातावरण आलं तरी पण स्टिकर वापरायचे आणि सिलिकॉन वापरायचे. प्रमाण याचं फार कमी, 5 mlच तुम्हाला घ्यायचे प्रतिपंपाला 20 लिटरच्या. जास्त म्हणजे सिलिकॉन तुम्हाला स्टिकर वापरायची गरज नाही. आता किंमत सांगतो मित्रांनो तुम्हाला, 1 एकरसाठी सांगतो. आणि आपली जी फवारणीचं उद्दिष्ट आहे मित्रांनो, ते प्रत्येक फवारणी आपली 1000 रुपयाच्या आतच असते एकरसाठी. ज्यांची फवारणी 1000च्या पुढे जर चालली असेल मित्रांनो, कुठेतरी तुमचं गणित म्हणजे उत्पादन आणि खर्चामध्ये जुळत नाही किंवा दुकानदार तुम्हाला महागडे औषध देऊन फसवायला लागलाय. सिलिकॉन तुम्हाला 50 रुपयामध्ये तुमचं 1 एकर होऊन जाईल जर तुम्ही खर्च बघायला गेला तर. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जर साप जर घ्यायला गेलात तर साप मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला 200 ते 300 रुपयाचे 1 एकरसाठी बास होईल. म्हणजे हे 50 आणि हे 300 रुपये इथे झाले मित्रांनो. आता हे टॉनिक जर बघायला गेलात तर मित्रांनो याच्यामध्ये 2 एकर होतं. म्हणजे एक साधारण हे तुम्ही 300 रुपये धरून चाला तर म्हणजे एक 600 ते 650 रुपये आपलं इथं झाला खर्च. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात चांगलं ॲम्प्लिगो तुम्हाला 300 रुपयापर्यंत साधारण 1 एकरसाठी खर्च येतो. जर तुम्ही अर्धा ml जर वापरलं 1 लिटरला तर एक साधारण 1000 रुपयावरच आपली फवारणी व्हायला लागली मित्रांनो आणि अतिशय सुंदर रिझल्ट आहे. आता मला भरपूर शेतकरी काय म्हणतात की खरंच 12 आणि 15 क्विंटलचा उतारा येतो का? ज्यांनी मित्रांनो 3 फवारण्या घेतल्यात आपण सांगितल्याप्रमाणे आणि त्यांना 100% 12 क्विंटलचा उतारा ह्या वर्षी भेटणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ते बेडवर लागवड केली तर त्यांना 100% 15 क्विंटलचा उतारा येतो. कारण काय असतं मित्रांनो, हवा खेळती राहते आणि जे पाहिजे ते पिकांना अन्नद्रव्य भेटत राहतात. दाट सोयाबीन आपण जी सलग पेरणी करतो अशामध्ये उतारा कमी येतो. आता तुम्ही बघू शकता, आपण तूर सोयाबीन केली. तूर सोयाबीन करण्याचा एक प्लॉट एक फायदा कशामुळे मित्रांनो, सोयाबीन जी पीक असतं हे जमिनीमध्ये अतिरिक्त नत्र सोडतं. त्यामुळे सोयाबीन पिकाला कधीच जास्त नत्रयुक्त खतं द्यायचे नसतात मित्रांनो. मी पण टाळतो, मी देत नाही. आणि हे नत्र येतं ह्या तुरीसाठी लागू होतात आणि तूरसुद्धा चांगली येते आणि सोयाबीन तर चांगली येते. म्हणजे तुमचे कीटकांसोबत तुरीवरचे सुद्धा कीटक मिळणार आहेत. आणि अशामुळे आपण 12 क्विंटलचा उतारा ह्या पद्धतीमध्ये धरतो. 15 क्विंटल उतारा हा फक्त बेडवर जे शेतकऱ्यांनी केले त्याच शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे तुमच्या आता मनामधले सर्व शंका दूर झाल्या असतील. जरी काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी सर्व शेतकऱ्यांना उत्तर देतो. आपलं उद्दिष्टच आहे कमी खर्चात शेती करायची आणि शेतकऱ्याला संपूर्ण मार्गदर्शन द्यायचं, त्यांना अज्ञानापासून त्यांचा जो अभाव आहे तो दूर करायचा. आणि जे कुठंतरी दुकानदाराने इतक्या वर्षी जी लूट केली ती लूट आपल्याला थांबवायची आहे. तसंच मित्रांनो आपण 99 रुपयामध्ये सुद्धा शेतकऱ्याला सोयाबीन पिकाचं मार्गदर्शन शेवटपर्यंत दिले आणि भरपूर शेतकरी लाभ घेतात. तुम्ही सुद्धा घेऊ शकतात. मी दिलेल्या नंबरवर तुम्ही फोनपे करायचे आणि नंतर मला स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाकला, मी तुम्हाला स्वतः कॉल करेल किंवा तुमची जे काय अडचणी तुम्ही मला व्हॉट्सअपवर टाकून द्या. सर्वच पिकं आहेत मित्रांनो, त्यामध्ये सोयाबीन नाही इतर सर्व सुद्धा पिकं आहेत. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.